सत्या याने आपला सगळा गुन्हा कबूल केलाय आणि यांना सुपारी कुणी दिली होती ते बी सांगितले. त्यामुळे केस मागे घेणं अवघड आहे आता. हो मॅडम, म्हणजे आता त्यांना शिक्षा होणार? कशा पाय नसत्या भानगडीत पडलात तुम्ही? हातात हात तर घेण्याआधी एकदा माझा आणि होणाऱ्या बाळाचा तरी विचार करायचा ना. पैशाच्या नादात आमच्या जिंदगीचा सौदा करून टाकला हो तुम्ही. आता कसं होणार आमचं? ताई शांत हो, तुम्ही शांत हो ताई प्लीज. वाघमारे, या ताईंची अवस्था तरी बघा एकदा. मला मान्य आहे हिच्या नवऱ्यानं गुन्हा केलाय, माती खाल्ली त्यानं, पण त्यात या ताईंच्या आणि यांच्या होणाऱ्या बाळाची काय चूक आहे? सत्या मला सगळं कळते, मला वाईट पण वाटते, पण ही एक कायदेशीर प्रोसिजर आहे आणि कायद्याला डावलून मला माझ्या मर्जीनं नाही वागता येणार. अहो पण काहीतरी मार्ग असेल की. सत्या मला वरिष्ठांना उत्तरं द्यावी लागतात आणि सातारच्या जनतेला पण. आणि आज जर मी याला सोडून दिलं तर मीडिया हाच विषय उचलून धरेल. हे बघा वाघमारे मॅडम, मला सगळं मान्य आहे तुमचं, पण सध्या तुम्ही यांचा विचार करा ना. आपल्याला यांचा विचार करायला हवा. काहीतरी मार्ग असेल ना. हे बघा, तुम्ही काय बी व्यवस्था करा, पण यांना प्लीज बाहेर काढा तुम्ही. मी केस मागं घ्यायला तयार आहे. वाटलं तर मी कमिशनर साहेबांशी बोलतो, मी त्यांना विनंती करतो, पण तुम्ही प्लीज काहीतरी करा. जनतेची सेवा करायची, जनतेचा कैवार घ्यायचा ही कामच आहे आपलं. पण ज्यानं सत्ताचा जीव घ्यायचा प्रयत्न केला त्याचा कैवार घ्यायची काय गरज होती त्याला? आधी ती नेबळट आणि आता ती मारे करायची पोटुशी बाई. असा राग येतो का नाही मला. आणि सत्याला हे का कळत नाही, पण काय इचवाला ठेचायचं असतंय, घेऊन मिरवायचं नसतंय अजिबात. हे बघ माया, सत्या कुठलीही गोष्ट करताना विचार करूनच करतो आणि त्या बाबतीत तो फायदा तोटा याचा कसलाच विचार करत नाही. आणि राहिला प्रश्न मंजूचा, त्या बाबतीत तू सत्याचं मन समजून घे ना आणि माफ कर तिला. हो पेंटर, का समजून घेऊ मी? जिनं माझ्या लेकावर गोळी झाली तिला समजून घेऊ? जिच्यामुळे माझा लेक मनाच्या दारापर्यंत पोहोचला तिला समजून घेऊ? मला माफ कर, अजिबात माफी करत असते मी. ही कुणाला सांगतोय? अगं तुझ्या पुढं डोकं आपटून घेतलं तरी तुझं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी असल्यासारखं आहे. तुला समजवण्याचे कष्ट घेतले हेच चुकलं माझं. ओ पेंटर, मला समजवायचे कष्ट घ्या म्हणून काय अवतान घेऊन आलते का मी तुमच्याकडं? मला समजूच नका. बरंच घ्या आणि त्या दोडक्यानी बेटी निष्पिटांचं नाही चित्र काढा आणि बसा रंगवत. ह्यो बलम्या पण कुठं तडपडला काय माहिती. त्याला पाठवलं होतं ना सत्याला आणायला. हे सपने फोन घे माझा. मम्मी, दाजी आलं. बलम्या एकटाच कसा आला? सत्य कुठं आहे? अगं मम्मी, मी सत्याला जाणार गेलो म्हणे लय मोठा प्रॉब्लेम झालाय. पोलीस स्टेशनला जाताना नदीवरचा पूल आहे ना, तो अचानक कोसळलाय, त्यामुळे पलीकडे जाता येणार नाही. अरे पण तिकडे जायचं काय तेवढा एकच रस्ता आहे का? दुसरा बी रस्ता असेलच की. अगं मम्मी, तिकडे पण प्रॉब्लेम झालाय सगळा. काय झालं? निवडणुकीचं वारं चालू आहे ना, आता अंमली पदार्थाचा मोठा साठा सापडलाय पोलिसांना, त्यामुळे कडक बंदोबस्त ठेवला त्यांनी, त्यामुळे कुणाला तिकडे सोडणं झालेत ते. अरे मग माझं नाव सांगायचं नाही का त्यासनी? अगं मम्मी, सांगितलं नसेल का मी? तुझं नाव सांगितलं, सत्याचं नाव सांगितलं, तरी बी सोडणं झालेत ती. त्यांनी आदेश काढलाय कुणी इकडे जायचं नाही, यायचं नाही. बया मम्मी, तुमच्या नावाचं वजन काय कमी झालंय का काय बाहेर? ये सपने, हाणला का तो नाकाचा शेंडा? ग बस, कायदा नियम समजायला सारखंच असतंय. नशीब कळलं. बळवंता, अरे तो पूल कोसळलाय ना, तर तिथं काही जीवित हानी झाली नाही ना? देवाच्या कृपेने तसं काही झालं नाही, फक्त वाहतूक लय खोळंबले. हाय का आता सत्य माघारी कसं येणार मग? बलम्या, सत्याला फोन लाव. अगं मम्मी, लय फोन केले मी, तर फोन उचलून झालाय तो. काय झालं काय माहित? काय सत्य फोन उचलत नाही? एवढं कसं बिजी असेल तो? काही पण करून सत्य पण पोचायला पाहिजे बघा आपल्याला. कुठून दुर्बुद्धी सुचली तुम्हाला? अगं लक्ष्मी, आपल्या संसारासाठीच केलं नाही सगळं. तू नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. हा, तू फक्त तुझी काळजी घे. वाघमारे, गरीब आहेत दोघं. हा गरिबी माणसाला असा गुन्हा करायला भाग पाडते. त्याच्याने माझं काहीच वैर नाही आहे आणि
स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यानं माझ्यावर हल्ला केला असं तुम्हीच म्हणालात ना मला. तुम्हीच विचार करा ना, स्वतःच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी त्यानं माझ्यावर हल्ला करायचं धाडस केलं. म्हणजे त्याचं किती प्रेम आहे त्याच्या कुटुंबावर.